पुण्यातल्या हडपसरच्या पांढरम्यात मी आता उभा आहे. इथून आतमध्ये गेलं की इथे ही सगळी आमदार इथे ही पांढरमळ्याची सगळी सुरुवात आहे. आणि काय झालंय आज बघा, पुण्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झालाय. 3-4 जण म्हणजे अजून सिरियस आहेत, कोणत्या क्षणी जाऊ शकतील. कारण काय, दारू प्यायली आणि कोणती, ती पण दूषित दारू. मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये मिथेनॉल मिक्स केलेलं होतं असं आता प्रायमा फेसी पोलीस तरी सांगतायत. याच एरियात पुढे गेले की या सगळ्यांची घरं आहेत. 5 जण इथले आहेत तर 7 जण, बाकी 7 म्हणजे पिंपरी चिंचवड मधले, त्यातले 2 जण तर भाऊ आहेत आणि एकाच घरातले जे दारू प्यायले आणि त्यानंतर इतकं सगळं प्रकरण घडलेलं आहे. हडपसर पासून थोडं पुढे आलं की ही पांढरमळा लागतो आणि इथंचा कार्यक्रम झालाय. 2 गोष्टी महत्वाच्या मला या सगळ्यात जाणवतात. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जरी कन्फर्मेशन दिलेलं असतं या सगळ्यामध्ये की आम्ही थरली चौकशी करतोय, कुणी सप्लाय केली, कुठे प्रोड्यूस होत होती, या सगळ्या गोष्टींचा जरी आम्ही विचार करत असतो तरी महत्वाचं काय समजून घ्या. मुद्दा क्रमांक 1 असा आहे की हे पहिल्यांदा घडत नाही. या सगळ्यामधला एक आरोपी, ज्याची आता मी डिटेल्स काढल्यानंतर मला काही गोष्टी आणखी क्लिअर झाल्या, त्या मी तुम्हाला सांगतो. यातला जो वानखेडे नावाचा एक आरोपी जो इथे सप्लाय करत होता असं आता प्रथम दर्शन दिसतंय, त्याच्यावरती याच्या आधी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला किती 1-2 नाही 3 गुन्हे दाखल आहेत. किती? 3 गुन्हे. कोणते कोणते लगेच पटापट सांगतो. योगेश वानखेडे नावाचा आरोपी या सगळ्यामध्ये 2023ला चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात त्याच्यावरती एक गुन्हा आहे. 2024ला परत हडपसर पोलीस ठाण्यात एक गुन्हा आहे, इथेच जे हडपसर पोलीस स्टेशनच्या. आणि परत 25ला याच संदर्भात त्याच्यावरती गुन्हा कुठे आहे, परत एकदा चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा योगेश वानखेडे या एरियामध्ये ही सप्लाय करायचा. इथून खाली गेलं की आणखी एक जागा आहे, तिथे तो विकायचा. आपल्याकडे सोप्या भाषेत ते फुगा असं त्याला म्हटलं जातं. मिथेनॉल नावाचा एक म्हणजे काइंड ऑफ स्पिरिट आहे ते तो त्यामध्ये मिक्स करायचा. आणि साधारण हे पहिल्यांदा तुम्हाला मळमळ होते किंवा उलटे येते, डोकेदुखी पण होते, मिथेनॉलमुळे चक्कर येते. आणि ज्याला आपण त्याला शब्द वूड अल्कोहोल नावाचा त्याला शब्द आहे याच्यामध्ये भाषेमध्ये, की ते तो मिक्स करायचा. आणि त्या मिथेनॉलमुळे याच्यामुळे तुम्हाला अंधत्व येऊ शकतं, एखादा अवयव पण निकामी येऊ शकतं. असं सगळं तो मिक्स केला आणि त्यानंतर हे या एरियातले 5 जण गेलेत. ताई, तुम्ही इथं कुठं राहता? हे काय समोरच राहते. पलीकडचं घर आहे. हा. बरं. नाव काय पूर्ण म्हटलं? माझं सुनंदा साबळे. काय झालं इथं मग? दारू पिऊन मरतात. आमच्या घरातले 3 गेले. 3 गेले 3 गेले कालच. आणि एकूण 5. 5 गेले. हा. पण काय झालं होतं म्हणजे तुम्हाला सुरुवातीला? दारू पिऊन आले, त्यांना चक्कर सारखी आली, पोटात दुखायला लागलं, उलट्या झाल्या. उलट्या आल्या? हा. म्हणून दवाखान्यात नेलं तर प्रायव्हेट मध्ये तर घेतलंच नाही, शाने गुरुजी मध्ये. म्हणून ससूनला नेलं. ससूनला नेलं तर जाता जाता तर 2 गेले. आणि तिथं गेल्यावर एक तर सिरियस आहे आणि एक तिथं गेल्यावर गेला. नेहमी प्यायची घ्यायची? हा, नेहमी पेत होते. हा, नेहमी पेत होते. कुठून? इथं एरियात मिळते का दारू? इथंच मिळते, याच एरियात मिळते दारू. इथंच मिळते का? हा, इथंच मिळते. पिशवीत देतात ती? पिशवी देतात ती 20 रुपयाची. कितीला? 20 रुपये. 20 रुपयाची? हा. किती एवढे एक पिशवी? आता काय माहित किती देतात. ते पेत होते 20 रुपयाची. काम धंदा काय करायचे? बिगारी काम. रोज रोजंदारीवर. तुमच्या घरातले 3 जण? 3 का गेले. 2 चुलत भाऊ आणि एक बहिणीचा मुलगा, मीच सांभाळत होते त्याला. अरे बापरे. किती वर्षाचा होता बहिणीचा मुलगा? असं नाही, 30-29 वर्षाचा असं. ते किती 20 रुपयात विकले याची का? 20 रुपयात. पैसे नसलं की घरातलं काय तर भंगारात विकायचं आणि प्यायचं. असं चालायचं का? असं चालायचं. काय काम नाही लागलं की मग घरातलं काय तर नेऊन भंगारवाल्याला विकायचं आणि 20 रुपयात ते फुगा मिळतो, पिऊन यायचे. आपल्याकडे ना जी देशी दारू किंवा गावाकडे वगैरे जी दारू मिळतात, नवसागर गुळ वगैरे असं सगळं टाकून ते फर्मेंट करतात वगैरे, तर इथं पद्धती पण बऱ्यापैकी त्याच आहेत दारू बनवण्याच्या. पण मुद्दा काय की ऑफिशियल जी पॅक्ड देशी दारू मिळते ना वाईन शॉप्समध्ये, की त्याच्यापेक्षा हे लो लेवलला आणखी बनवतात. आणि त्याच्यामुळे ते मिथेनॉल मिक्स केल्यामुळे सगळं लफडं झालं. मिथेनॉलचं पर्सेंटेज थोडं वाढलं की ते थेट तुमच्या बॉडीवरती काम करतं, मी तुम्हाला सांगितलं. आणि एखादा अवयव निकामी करतं, म्हणजे अंधत्व वगैरे पण त्याच्यामुळे येऊ शकतं. पण बघ आता किती वर्षाला दारू प्यायची? आता त्याला जशी वयात आली तशी दारू प्यायला शिकली. शिक्षण वगैरे झालं होतं? नाही, शिक्षण नाही. काय पहिली दुसरी शिकले असतील, परिस्थितीमुळं, नाजूक परिस्थिती.
त्याच्यामुळं काय पोरं आई वडील कामाला जाणार, लेकरांना कोण लक्ष द्यायला नाही. मुद्दामून मी इथं दाखवायचा प्रयत्न केला तुम्हाला. आता हे काय टँकर आला दिसतोय आतमध्ये टाकायला, पण मुद्दा असा आहे की ही वस्ती आहे एका ठिकाणची आणि इथं हा सगळा प्रकार घडला. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बाबा आम्ही लिंक्स वगैरे सगळं शोधून काढतोय. पिंपरी चिंचवड पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना डिटेन केले. सत्येंद्र सिंग विरहा यातला जो मेन की अक्युज्ड आहे की त्याचे हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे नेक्सस होते, मग तो डिस्ट्रीब्यूट करायचा आणि डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर म्हणजे मूळ तो ह्या सगळ्यामध्ये मेन आहे की तो पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे हे फुगा ज्याला म्हणतो आपण की पिशवीत भरलेली दारू असते तर ती प्रोव्हाइड केली जायची असं त्यांचं म्हणणं आहे. त्याला ताब्यात घेतलंय. योगेश वानखेडे जो यातला मूळ आहे त्याला पण ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी. त्याने इथे सप्लाय केली असा आरोप आहे. बघू आणखी काय होतं, तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. मुद्दा असा आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक लिंक सेम आहे, ती या योगेश वानखेडीची आहे आणि हा बाबा आता चौकशीला घेतल्यानंतर काय सांगतोय पोलिसांना बघूया. पाहत राहा, मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत पुण्यामध्ये.